आज कुक्षेत गावामध्ये एक प्री बैठकीचं नियोजनपर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं या संदर्भात जो केंद्रामध्ये प्रस्ताव प्रलंबित आहे ते प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी भिवंडीचे सन्माननीय खासदार सुरेश बाळा म्हात्रे यांच्या पुढाकाराने आणि पाची सागरी जिल्ह्यातले म्हणजे ठाणे, रायगड, पालघर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातल्या सागरी भूमिपुत्रांच्या माध्यमातून एक भव्य असं जन आक्रोश दिंडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 22 डिसेंबर पासून हा मोर्चा सुरू होणार आहे. कारण की 25 डिसेंबरला विमानतळ ऑपरेशनल होणार आहे, विमान उडणार आहे. पण विमान उडण्यापूर्वी विमानतळाला दिबांचं नाव द्यावं अशी लोक मागणी आहे, लोक आग्रह आहे. आणि सरकार जर का या लोक आग्रहाला मान देत नसेल त्यामुळे तो जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन नियोजन हे करण्यात आलं आहे. आणि पाचही सागरी जिल्ह्यातले संघटना आणि भूमिपुत्र आणि गावं याच्यामध्ये सामील होणार आहेत. विविध भागांमध्ये नियोजन बैठका सुरू आहेत. नवी मुंबईतली शहर स्तरावरची नियोजन बैठक 7 डिसेंबरला आटपलेली होती आणि प्रत्येक गावामध्ये या संदर्भातली हाक दिली गेली होती. प्रत्येक गावात नियोजन बैठका घेऊन ग्रामसभांचं नियोजन होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आज कुक्षेत गावामध्ये नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये प्रत्येक गावावर असलेली जबाबदारी याबद्दलची माहिती देण्यात येणार आहे. भिवंडीवरनं जवळपास फक्त भिवंडीतनंच 25,000 भूमिपुत्र हे पायी चालत निघणार आहेत 22 डिसेंबरला. त्याच्या जोडीला कल्याण डोंबिवली असेल, त्याच्यानंतर पालघर असेल, ठाणं असेल, नवी मुंबई असेल, उरण असेल, पनवेल असेल, अशा वेगवेगळ्या भागातनं लोक त्याला जॉईन करणार आहेत. जवळपास 40 ते 50,000 भूमिपुत्र एका वेळेला या मोर्चामध्ये सहभागी असतील. आणि पहिल्या दिवशी हा मोर्चा जो आहे तो भिवंडी मानकोली इथून निघेल आणि त्याचं पहिलं मुक्काम जे आहे ते ऐरोली सेक्टर 5 येथे असणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सेक्टर 5 वरनं निघाल्यावरती दुसऱ्या दिवशीचा मुक्काम सानपाडा दत्त मंदिर इथे असणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी ही बेलापूरच्या परिसरामध्ये हा मोर्चा पोहोचणार आहे. त्यामुळे अधिकचा काळ म्हणजे जवळपास 70-80% हा मोर्चा हा नवी मुंबईतनं जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांवरती विशेष जबाबदारी असणार आहे. नवी मुंबईकर या मोर्चामध्ये सहभागी तर होणारच आहेत, पण या मोर्चाच्या नियोजनाची आयोजनाची यामध्ये आंदोलनकर्त्यांना किंवा मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांना कुठल्याही पद्धतीचं कष्ट होऊ नये, त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास जाणू नये, त्यांची योग्य रीतीने व्यवस्था असावी, पाणी असावं, स्नॅक्स असावं किंवा त्यांना लागणारी ज्या ज्या काही वैद्यकीय सुविधा असाव्यात या सगळ्या गोष्टींचं आयोजन, नियोजन, मुक्काम आणि त्या संदर्भातलं जे रात्रीचं खाणं, दुपारचं जेवण या सगळ्या गोष्टींची व्यवस्था बघण्याची जबाबदारी जी आहे ही नवी मुंबईकरांवरती विशेष असल्या कारणाने नवी मुंबईकरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे, या संदर्भामधलं त्यांना आयोजन नियोजन स्पष्ट करणे आणि सगळ्या नवी मुंबईकरांचा याच्यामध्ये सहभाग नोंदवणे हा या नियोजन बैठकीमागचं उद्देश आहे. वेगवेगळ्या गावात